वैकुंठाच्या खगोलीय क्षेत्रात भगवान विष्णूच्या भक्तांवर अस्वस्थतेची भावना स्थिरावली. असुर राजा हिरण्यक्ष निळ्या देवाबद्दल त्याच्या चिरंतन द्वेषामुळे उत्तेजित होऊन भक्तांच्या ग्रहावर भूलोकावर क्रूर हल्ला केला होता. त्याच्या गडद सैन्याने भयंकर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज जे पवित्र होते ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. निर्भय राजकुमारी सत्यभामा यांच्या नेतृत्वाखाली भगवान विष्णूच्या भक्तांनी नकार देण्यास नकार दिला. त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्याने आणि त्यांच्या प्रिय देवाच्या आशीर्वादाने त्यांनी राक्षस राजाच्या क्रोधाला तोंड देण्याची तयारी केली. त्यांचे हृदय दैवी शंख पंचजन्य यांच्या तालाने धडधडत होते. भूलोकाच्या आत्म्याची लढाई सुरू झाली होती. भगवान विष्णूचे भक्त हिरण्यक्षच्या अंधाऱ्या सैन्याविरुद्ध शौर्याने लढत असताना संपूर्ण आकाशगंगेत युद्ध सुरू झाले. राजकुमारी सत्यभामाने प्रभाराचे नेतृत्व केले. तिच्या अंतराळयानाचे सुदर्शनाचे राक्षसी सैन्याला दैवी स्किमिटरसारखे कापून टाकले. वेदांच्या सामर्थ्याने ओतलेली भक्तांची शस्त्रे अंधाराला छेदणाऱ्या प्रकाशाने चमकत होती. युद्ध तीव्र होत असताना भगवान विष्णू स्वतः युद्धभूमीवर प्रकट झाले. त्यांचे भव्य स्वरूप संरक्षण आणि सामर्थ्याचे तेज पसरवत होते. त्याच्या सुदर्शन चक्राने ऊर्जेचे प्रज्वलित डिस्क राक्षसी शक्तींचा नाश केला आणि त्यांना दहशतीमध्ये पळून नेले. त्याच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या हिरण्यक्षने त्याचे अंतिम शस्त्र सोडले, एक प्रचंड ग्रह नाश करणारे क्षेपणास्त्र. पण भगवान विष्णूचे भक्त तयार झाले. त्यांच्या एकत्रित ऊर्जेने त्यांनी बलाढ्य नारायणास्त्र, एक सामूहिक संरक्षणाचे शस्त्र बोलावले, ज्याने क्षेपणास्त्राचा प्रभाव शोषून घेतला आणि राक्षस राजाच्या ताफ्यात त्याची ऊर्जा परत प्रतिबिंबित केली. राक्षसी शक्तींचा नायनाट करण्यात आला. त्यांची जहाजे धुमसत असलेल्या भंगारात कमी झाली. हिरण्यक्ष त्याचा द्वेष आणि अभिमान चकनाचूर होऊन अपमानित होऊन पळून गेला. विजयी झालेल्या भगवान विष्णूच्या भक्तांनी त्यांचा विजयोत्सव साजरा केला. त्यांचे अंतःकरण आनंदाने आणि कृतज्ञतेने भरले. आकाशगंगा वाचली आणि भक्ती आणि विश्वासाची शक्ती अंधाराच्या शक्तींवर विजय मिळवली.